हाय फ्रेंड्स, एज इज रिअल टॉक्स या आपल्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. खूपच बेसिकपासून आपण शिकवायचा ट्राय करतोय. बरीचशी थिअरी आहे ह्या सब्जेक्टमध्ये, त्यामुळे बऱ्याच जण हा सब्जेक्ट अवघड वाटतो, पण आपण एक्सप्लेन करून जास्तीत जास्त फोटोज दाखवून किंवा डायग्राम्स दाखवून हे व्यवस्थित एक्सप्लेन करायचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. युनिट नंबर 4 मेंटेनन्स अँड रिपेअर्स मेथड फॉर मॅशनरी, लेक्चर नंबर 6, सब्जेक्ट कोड 22602, सेम 6, सिव्हिल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी या स्ट्रीमसाठी हा महत्त्वाचा चॅप्टर आहे. चॅप्टरपेक्षा हा सब्जेक्ट आहे. थर्ड इयर सेम 6. तर जास्तीत जास्त प्रॅक्टिकल किंवा साईट नॉलेजसाठी सुद्धा आपलं जे काही चॅनल आहे ते बेस्ट आहे. त्यामुळं स्टे कनेक्टेड आणि आपल्या मित्रांना सुद्धा हे शेअर करा. नोट्ससुद्धा आपण लवकरच आपल्या व्हिडिओज खाली तुम्हाला लिंक मिळेल, जिथून तुम्ही त्या नोट्स डाउनलोड करून घेऊ शकता. ठीक आहे. तर आज आपण बघणार आहोत की फाउंडेशन, रिपेअर आणि कॉजेस. पहिल्या सेटलमेंटचे कॉजेस बघणार आहोत आपण फाउंडेशनच्या, आणि देन ते रिपेअर कसे करायचे हे बघणार आहोत. तर फाउंडेशन, आता फाउंडेशन हे महत्त्वाचं का आहे आपल्यासाठी? तर फाउंडेशन काय असतं की आपला जो काही सगळा लोड असतो, स्ट्रक्चरचा लोड जो आहे तो कशावर असतो? तर नेहमीसारखी आपण डायग्राम काढायची. इथं काढली. काय पहिला लोड स्लॅबवर असतो, स्लॅबवरून तो बीमवर ट्रान्समिट होतो, बीमवरून तो कॉलमवर ट्रान्समिट होतो, आणि कॉलमवरून तो फाउंडेशनवर ॲट द एंड जाऊन रेस्ट होतो. फाउंडेशनवर जाऊन रेस्ट होतो तो, म्हणजेच काय, आणि मग फाउंडेशन तो अर्थवरती एक्झर्ट करते ते प्रेशर, अर्थवरती ते एक्झर्ट करते प्रेशर. बरोबर आहे. त्यामुळे फाउंडेशनची अगदी स्पेशल रिपेअर टेक्निक यामध्ये घेतलेली आहे, आणि मॅशनरीमध्येच हा आलेला आहे. आरसीसीचा पण हा पार्ट आहे, बरोबर आहे का? पण ह्यामध्ये हा दिलेला आहे. ठीक आहे. चला बघू कशामुळे होतात कॉजेस. पहिला आपला महत्वाचा मुद्दा काय आहे की कॉजेस काय आहेत. तर कशामुळे फाउंडेशन सेट होत असेल? सेट होतं म्हणजे काय होतं? फाउंडेशन, समजा ही फाउंडेशनची लेवल आहे आणि तुम्ही सुरुवातीला इथं फाउंडेशन रेस्ट केलेलं आहे असं, तर एक्सेस प्रेशरने आता हे खाली जातं, ह्याच्यापेक्षा इथं डॉटेड लाईन दाखवतो मी, तर जिथं सेट केलं आहे त्यापेक्षा हे खाली जातं. ह्याची कारणं काय आहेत? पहिला आहे लो सेफ बिअरिंग कॅपॅसिटी ऑफ साइट, SBC हा शब्द आपल्याला माहित आहे, सेफ बिअरिंग कॅपॅसिटी. म्हणजेच काय की फाउंडेशनच्या खालची जी काही माती आहे त्याची SBC कमी आहे. आता SBC काय असती? तर सेफ बिअरिंग कॅपॅसिटी. मग आता ती काय असती? तर 1 मीटर क्यूब, 1 मीटर स्क्वेअर इतक्या जागेमध्ये जी माती आहे किंवा जो ग्राउंड आहे तो किती प्रेशर घेऊ शकतं? 150 किलो न्यूटन किंवा 200 किलो न्यूटन किंवा सो ऑन. हेच काय असते? आपली SBC असते. हे काय केलं जातं जेव्हा फाउंडेशन डिझाईन होतं त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये ते लागतं. देन ओव्हर स्ट्रेसिंग ऑफ फाउंडेशन ब्रिकवर्क विच मे लीड टू क्रशिंग अँड विच कॉजेस सेटलमेंट. आता कधी कधी काय करतात की फाउंडेशनची उंची वाढवण्यासाठी, फाउंडेशन जे आहे आपलं असं, ह्याची जमिनीत उंची किंवा काय असं, ह्याला लवकर पाणी लागू नये म्हणून इथं ब्रिक वर्क केलं जातं असं खाली, अशा काय केलं जातं? ब्रिक्स लावल्या जातात. मग त्या ब्रिक्स मध्ये पण काय होतं? पाणी येऊन किंवा ते क्रश होऊन जातात ब्रिक्स कालांतराने, आणि त्यामुळे पण काय होतं की फाउंडेशन सेट होतं. कारण की अपसुक काय झालं, ते जे खालच्या ग्राउंडला टेकलं ब्रिक्स वरून तुटून, ड्यू टू आता काय, फाउंडेशन एक्सपोज ड्यू टू एक्सकॅव्हेशन क्लोज टू इट फॉर लाईंग ड्रेनेज पाईपलाईन अँड बॅकफिलिंग इज नॉट डन प्रॉपरली. म्हणजेच काय की समजा एखादा JCB इथं आहे, आपण काढू असा एक पिवसिवडा JCB, आणि हा JCB इथून खोदकाम करतोय असं दाखवू, तर काय होईल की खोदकाम करताना जर इथलं माती निघून गेली, इथं पाईपलाईन बसेल किंवा काय, तर एक काय की ह्याला इथं जे काही सपोर्ट होता, हा 3 बाजूने असा फाउंडेशनला सपोर्ट असतो, बरोबर आहे, ग्राउंडचा, हा पण ग्राउंड, हे पण ग्राउंड खाली आणि साईडनी, जर एका बाजू बॅकफिलच निघाली तर काय होईल? तर एक्सपोज होऊन जाईल, त्यामुळं पण तो खराब
होतो. खराब होतं म्हणजे सेट होतं. खराब ना हा शब्द नाही पण इथं म्हणू शकतो. सेटलमेंटचे कॉजेस आपण बघतोय. When there is seepage from drainage or water supply pipes or subsoil water moves from external to internal phase through the foundation wall. म्हणजेच काय की पाणी सीप नाही झालं पाहिजे ग्राउंड मध्ये. मग ते आयदर विथ काय असं आपलं ड्रेनेज पाईप असते, पाईपलाईन असते. ह्याची पाईप्स काय आता जमीन फुटतात कित्येक वेळा किंवा जमिनीच्या आतून पण पाणी येत असतं परमिएबिलिटीमुळं. जमिनीच्या आतून पण काय होतं पाणी येतं. त्यामुळं काय होतं की हे जे काय फाउंडेशनच्या खालची माती आहे ती मऊ होते. आणि आपल्यालाही माहिती आहे मऊ मातीमध्ये आपण सुद्धा बोटाने खणू शकतो. तर तसं हे जर वेट आहे बंगल्याचं किंवा एखाद्या घराचं तर ते काय होणार आपसुक हे सेटलमेंट होईल. आता काय कॉजेस आहेत. लाईम विच युज्ड इन मोर्टार गिव्ह वे इन कॉज ऑफ एजिंग फोमिंग कॅव्हिटीज अँड दॅट इन्क्रीज ऍक्सेस टू द बिग रॅट्स. काय लिहिलंय की लाईम असतं. आता लाईमचं काय होतं, लाईम म्हणजे काय चुना. तर लाईम काय होतं एक्सेस लाईम जर कॉन्क्रीटमध्ये असेल तर लाईमची प्रॉपर्टी आहे एक्सपांड. हीट ऑफ हायड्रेशन व्हायला लागलं ना की काय होतं तो एक्सपांड व्हायला लागतो, कॉन्ट्रॅक्ट व्हायला लागतो, जेणेकरून क्रॅक मोठ्या मोठ्या पडतात आणि त्याच्या आतमध्ये रॅट्स किंवा क्रूदंत प्राणी अटॅक करू शकतात. काही बिग रॅट्स असतील म्हणजेच काही घूस, बरोबर आहे. काय घूस लागू शकते, उंदरं लागू शकतात. अर्थक्वेक मुळे मुवमेंट झाली असेल तर इफ देअर इज अ मुवमेंट विथ अर्थक्वेक, बरोबर आहे का. अर्थक्वेक मुळे तर काय सगळं स्ट्रक्चरही हालू शकतं, त्यामुळे मेनली बेस हालतो. अर्थक्वेक इन केस ऑफ रिपीटेड लोअरिंग अँड रेझिंग ऑफ ग्राउंड वॉटर लेवल. मग अशी सजा झाला की काय आतमध्ये पाणी असेल जमिनीच्या तर काय व्हायला लागतं, ते पाणी जे आहे ते ही जमीन मऊ करतं. त्यामुळे काय होतं की सेटलमेंट होते. व्हायब्रेशन अकर्स इन सॉइल फॉर एनी ऍक्टिव्हिटी इन द विसिनिटी. म्हणजेच काय आसपास जर काही व्हायब्रेशन ऍक्टिव्हिटी झाली तर लेस डेथ ऑफ फाउंडेशन इज प्रोव्हाइडेड देन रिक्वायर्ड ॲज पर रँकाइन्स फॉर्म्युला. म्हणजेच काय की समजा फाउंडेशनची डेप्थ जी आहे ती आपल्याला 5 मीटर सांगितलेली आहे आणि साईटवर कॉन्ट्रॅक्टरनी आगाऊपणा करून साधारण इथं 3 मीटरवरच ती थांबवली. तर काय होतं इथं सॉफ्ट सॉइल किंवा हे असल्यामुळं कॉलमला सुद्धा ती व्यवस्थित हे मिळत नाही आणि जो काय आपला बॉटम आहे तो इतका फर्म होत नाही. म्हणजेच काय होतं लूज राहतं. रूट्स ऑफ द नियरबाय ट्रीज ड्रॉ मॉइश्चर फ्रॉम द सॉइल अँड मेक इट सबस्क्राइबेबल टू सेटलमेंट. टी रूट्स एंटर द फाउंडेशन मॅशनरी अँड कॉज क्रॅक्स इन इट. आता हे आपण लास्ट टाइम बघितलेलं आहे. तर काय होतं की जे काही रॅट्स आहेत, सॉरी रूट्स आहेत, रूट्स काय करतात तर जमिनीतलं जे काही पाणी आहे ते शोषून घ्यायचा प्रयत्न करतात. आणि ज्यावेळी ते शोषून घ्यायचा प्रयत्न करतात त्यामुळे काय होतं की खालची माती जी आहे, फाउंडेशनच्या खाली जी माती आहे ती निघून जाते किंवा निघून जायचा ट्राय करते. असं काय होतं आणि त्यामुळे काय होतं मातीचं श्रिंकेज होऊ शकतं किंवा होतं मातीचं श्रिंकेज आणि त्यामुळे काय होतं की फाउंडेशन सेट होतं. ठीक आहे. नेक्स्ट वन फाउंडेशन सेटलमेंट बाय स्टोन कॉलम. आता स्टोन कॉलमनी काय होतं तर मेनली आपण काय करतो, पाईलची कन्सेप्ट आपल्याला काय माहित आहे की समजा जर जास्त हाईटवर जर तुम्हाला हार्ड स्टार्टा असेल आणि तिथपर्यंत काय आपण हे घालत नाही, म्हणजे आपलं जे काही फाउंडेशन आहे तिथे पण तितक्या खाली नाही घालत. हे समजा लूज सॉइल आहे इथं डायग्राम दाखवलेली आहे आपण. तर काय करतो आपण त्या ठिकाणी पाईल देतो. आता पाईल हा शब्द तुम्ही ऐकला असेल. पण पाईलचं मेन काम काय असतं तर कॉलम सारखं पाईल हा एक छोटासा कॉलमच असतो. पण तो काय करतो की फाउंडेशन अख्खं एवढ्या लेंथचं विड्थचं फाउंडेशन इथपर्यंत न घेता एक नॅरो सपोर्ट त्याच्यापेक्षा इथपर्यंत येतो, जो की वरच्या फाउंडेशनला एक सपोर्ट देतो. आणि मेन पाईलचा अजून एक असा आहे, एकतर हे आपण इथं रेस्ट करू शकतो, बरोबर आहे, हार्ड स्टार्टा जिथपर्यंत तिथं रेस्ट करू शकतो. पण जिथं खाली हार्ड स्टार्टा नसेल त्या ठिकाणी फ्रिक्शन पाईल
पाईल काय करते, फ्रिक्शन प्रकाराने वागते. म्हणजेच ती काय करते तर अशी आणि अशी, इथं त्याचं माती बरोबर फ्रिक्शन होतं, ती खाली जाते, पण इकडचं प्रेशर त्याला वर नेतं. ह्या फ्रिक्शनच्या सिद्धांतावर ती त्या ठिकाणी बसलेली असते. त्याला काय म्हणतात तर फ्रिक्शन. म्हणजे पाईलचं मी एकंदरीत आता फक्त बेसिक एक सांगितलं. इथे या डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल की पाईल काय असते. तर इथे लिहिले. आता पाईलचा हा भाऊ काय आहे, स्टोन कॉलम. स्टोन कॉलम का तर कमी खर्चात करण्यात आलेली ही सोपी व्यवस्था आहे. डायरेक्ट काय करणं, त्याच्या खाली दगडाचा एक खांब बसवणे. तर स्टोन कॉलम्स आर कॉम्पॅक्टेड कॉलम्स ऑफ ग्रॅव्हल ऑर क्रस्ड स्टोन. दिसतात की ग्रॅव्हल आणि क्रस्ड स्टोन दिसलेत. आता ज्यांची बाग असेल द्राक्षाची किंवा हे, तर त्यांना माहित आहे की स्टोन कॉलम काय असतात. काय असतात स्टोन कॉलम तर दगडाचा एक कॉलमच असतो तो, जसे कॉन्क्रीटचे कॉलम असतात तसेच. तर यामध्ये आपण काय करायचं असतं तर स्टोन शेपिंग किंवा हे करून त्याला खाली सपोर्ट द्यायचा आहे फाउंडेशनला, किंवा अख्खा तो दगड बसवू शकतो. दोज आर इन्स्टॉल्ड इन सॉफ्ट सॉइल बिलो द फाउंडेशन. बरोबर, सॉफ्ट सॉइल मध्येच काय फाउंडेशनच्या खाली ॲज अ पाईल म्हणूनच तो बसवलेला असतो. द स्टोन कॉलम्स प्रोव्हाइड व्हर्टिकल सपोर्ट फॉर लो ट्रान्सपोर्ट फ्रॉम द स्ट्रक्चर अबव. बरोबर आहे ना. आता ह्याच्या फाउंडेशनच्या वरती पण हा काय असतो, इन शॉर्ट कॉलम असतो, पण आपण इतका कॉलम काही जमिनीच्या खाली घेऊ शकत नाही. दे ऑल्सो प्रोव्हाइड ड्रेनेज ऑफ द सॉइल अँड ऑल्सो रेजिस्टन्स टू हॉरिझॉन्टल अँड इन्क्लाइंड शिअर लाईक नॉर्मल पाईल्स. म्हणजेच काय की जर समजा जमिनीच्या आतमध्ये आपण बघितलं की जर वॉटर सिपेज असेल, वॉटर लीक्स असतील किंवा परमेबिलिटी जास्त असेल, तर आपल्याला इथून जर हे पाणी जर समजा स्टोन क्रश्ड स्टोन याच्यामध्ये यूज केले असेल तर ते वॉटर काय होईल, त्याच्या दोन्हीही बाजूनी पास होत राहील. त्याच्या दोन्ही बाजूनी पाणी पास होत राहील, जसे की एबन वॉल असते आपली, तसंच हे मेकॅनिझम आहे. Construction of compacted stone cylindrical holes are made by vibrating probe penetrating in the soil by jet method with the help of casing pipes which go down by its own weight. आता केसिंग पाईप म्हणजेच काय तर आपण बघतो. आता इथे काय सांगितलेलं आहे, काय करायचं तर पाईप आहे ती व्हायब्रेटरी मेथडनी त्याच्यामध्ये बसवायची आहे. जसं आपण ह्याच्यामध्ये बसतो बोरमध्ये काय करायला लागतो, बोरमध्ये आपण काय करतो तर असं होल जनरेट करत जातो जमिनीच्या आत 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 आत, आणि जसं ते होल जाईल तसं काय करतो आपण पाईपची केसिंग टाकतो अशी. तर तशाच पद्धतीने हे करायचं आहे, पण ओन वेटनी ही ती गेली पाहिजे. तर डायमीटर ऑफ होल इज काय आहे तर 0.60 ते 1 मीटर, म्हणजेच काय 60 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटर इतकं काय असतं तर त्याचं होलचं डायमीटर असतं. आता इथे एक आपण प्रोटोटाईप दाखवलेली आहे की कशा पद्धतीने पाईल असतात बघा. ही पाईलची कॅप, ही पाईल कॅप दिसते आपल्याला, हे खाली पाईल्स आहेत त्याच्या. ह्याच्यावरती काय असतो आपला कॉलम असा रेस्ट असतो, इथून आपला कॉलम वरती जातो व्यवस्थित. द होल इज फिल्ड विथ ग्रॅव्हल ऑर क्रश्ड रॉक. आता आपण बघितलं की स्टोन कॉलम बघतोय आपण, जनरली काय असतं आपण पाईल कॉन्क्रीटच्याही बघतो. द फिल इज कॉम्पॅक्टेड सायमल्टेनियसली ॲज दे आर फिल्ड इन लेअर वाईंग फ्रॉम किती 0.4 ते 0.8 मीटर इन डेप्थ, म्हणजे साधारण किती 40 ते 80 सेंटीमीटर इतकं. अँड द केसिंग पाईप इज विथड्रॉन. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही ह्या मोकळ्या केसिंग पाईप मध्ये ते भराल त्यानंतर काय करायची, ती पाईप काढून घ्यायची. म्हणजेच काय करायचं तर ही अशी केसिंग पाईप बसवली, केसिंग पाईप काय ड्रिल करून बसवली असेल किंवा कशी, ह्याच्यामध्ये ते ग्रॅव्हल भरायचे व्यवस्थित. ग्राउटिंग केल्या टाईप भरले तरी चालतील. आणि जेव्हा आपलं काम होईल तेव्हा ही पाईप काय करायची तर काढून टाकायची. काय करायची, पाईपच काढून टाकायची, जेणेकरून आतले जे काही हे आतलं जे काय आहे त्याचा कॉलम आपसूक तिथं बनवून तयार राहील. ह्याचा कॉलम तिथं बनवून तयार राहील. The depth of column depend upon the soil conditioning and may go up to 20 meter. The columns are installed in a configuration of square of rectangular grids and spaced at 1.5 to 3.5 मीटर इंटरव्हल. म्हणजेच काय, आता ह्याच्यामध्ये जी काही कॉलमची डेप्थ असते ती साधारण 20 मीटर पर्यंत पण तुम्ही घालवू शकता. इन्स्टॉल्ड इन कन्फिगरेशन ऑफ स्क्वेअर, म्हणजेच काय साधारण स्क्वेअर किंवा रेक्टँग्युलर ह्याच्यामध्ये आपण ते कॉलम डिझाईन करू शकतो.
ठीक आहे. हे काय आहे तर स्टोन कॉलम. तर काय सांगितलं इन शॉर्ट की जिथं आपलं बजेट कमी, म्हणजे ही खूप इकॉनॉमिकल मेथड आहे, तर याच्यामध्ये काय केलं जातं तर जिथं आपल्याला जास्त डेप्थ मध्ये जाता येत नाही किंवा पाईल यूज करता येत नाही बजेट अभावी, तिथं आपण काय करावं लागतं तर पाईपची इनकेसिंग ठेवून त्याच्या आतमध्ये ग्रॅव्हल भरून ती नंतर पाईप काढून घ्यायची, तर त्याचा एक नॅचरली स्टोन कॉलम तयार होतो. किंवा काही ठिकाणी स्टोनचे कॉलम पण मिळतात, ते डायरेक्टली पुटअप करून त्याच्यावर आपण फाउंडेशन पुटअप करू शकतो. ठीक आहे. ही काय आहे फाउंडेशन इम्प्रुव्हमेंट मेथड आहे बाय स्टोन कॉलम. नेक्स्ट आहे अगेन हे ग्राउटिंगचे फोटो तुम्ही बघितलेत. आता ग्राउटिंग हे ग्राउंडचं ग्राउटिंग आहे, लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल की मी परत जे फर्स्ट टाइम आपण बघितलं होतं ते होतं मायक्रो ग्राउटिंग. मायक्रो ग्राउट. आता मायक्रो ग्राउट का तर तो अख्खा घर जरी त्यांनी केलं तरी 1 MQ पण त्यांनी होणार नाही. पण हे जे टाईप आहे ह्यानी तुम्हाला तासाला 10-10 MQ पर्यंत आउटपुट मिळतं, इतकं हे महत्वाचं आहे. आता हे कशासाठी ग्राउंड इम्प्रुव्हमेंट मध्ये, तर ग्राउंड मध्ये जे काही क्रॅक्स असतात, तर इथे बघा ही क्रॅक दिसते दाखवलेली आहे मी, ही ग्राउंड मध्ये क्रॅक आहे. तर जनरली काय असतं बऱ्याचशा साइट्स मध्ये की अशा पद्धतीचे क्रॅक स्टोन मिळतो तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये. क्रॅक्ड बेसाल्ट मिळतो तुम्हाला जमिनीच्या आतमध्ये. तर बघूया आता. ग्राउटिंग इज प्रोसेस इन विच लिक्विड मटेरियल आयदर इन सस्पेन्शन और इन सोल्युशन फॉर्म आर इंजेक्टेड इन टू सबसर्फेस सॉइल और रॉक फॉर डिक्रीजिंग परमिएबिलिटी और इन्क्रीजिंग शियर स्ट्रेंथ और टू डिक्रीज कॉम्प्रेसिबिलिटी ऑफ सॉइल. म्हणजेच काय की ह्या क्रॅक्स मध्ये जसे खाली जाल तसे पण काय असतात की दगड सुट्टे असतात. म्हणजे समजा ही आपली जमीन आहे आणि ह्या जमिनीमध्ये हे जे अशा अशा पद्धतीचे क्रॅक्स असतात आतमध्ये, तर हे क्रॅक्स काय करायचे तर ह्याच्यावरून तुम्ही इकडून तोंड काढायचं आणि ह्याच्या आतमध्ये कॉन्क्रीट प्रेशरने भरायचं, जेणेकरून काय होऊन जाईल हे जे काही क्रॅक्स आहेत ते पूर्णरित्या भरून पावतील. ॲज द कॉस्ट ऑफ इम्प्रुव्हमेंट सॉइल बाय केमिकल ग्राउटिंग इज हायर देन अदर मेथड्स, इट्स ॲप्लिकेबल इज लिमिटेड टू स्पेशल केस ओनली. म्हणजेच काय जनरली डॅम्स किंवा जिथं स्पेशल टाईपच्या बिल्डिंग्स यूज करतात तिथंच ग्राउटिंग ही टेक्निक यूज केली जाते, कारण की आपण ग्राउंडच्या इतक्या इम्प्रुव्हमेंटला जात नाही बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन मध्ये पण मोस्ट ऑफ द टाइम. ठीक आहे. कारण की काय होतं पायलिंग कॉलम हे करतो, पण ह्याच्यामध्ये काय आहे की अख्खं ग्राउंडच तुम्हाला फिलअप करावं लागतं आणि ही खूप क्वांटिटी असू शकते. काही 100 मीटर क्यूब्स पासून, काही 100 MQ पासून तुम्ही काही 1000 MQ पर्यंत पण जाऊ शकता या मेथड मध्ये. किती 100 to 1000 MQ पण ह्याच्यामध्ये येऊ शकतात तुम्हाला. आता ह्याचे काय द कॉस्ट, ह्याचे टाइप्स काय आहेत आता. डिफरंट टाइप्स ऑफ ग्राउटिंग. परमिएशन ग्राउटिंग, द ग्राउट फिल्स द सॉइल पोअर्स, द व्हॉल्यूम ऑफ स्ट्रक्चर ऑफ द ग्राउंड इज नॉट एसेन्शियली चेंज्ड. म्हणजेच काय होतं की सॉइलच्या मधली गॅप भरली जाते. सॉइलच्या मधली गॅप भरली. आणि डिस्प्लेसमेंट ग्राउटिंग, द ग्राउट विच इज स्टिफ मिक्सचर फिल्स voids and remains more or less intact and exerts pressure on the soil and desaturate the medium of uncontrolled displacement grouting. पहिल्या ह्याच्यात काय आहे काय परमिएशन ग्राउटिंग. परमिएशन ग्राउटिंग मध्ये काय होतं की फक्त सॉइलला तो एक प्रकारचा सपोर्ट होतं, पण जिथं डिस्प्लेसमेंट ग्राउटिंग आहे तिथं काय केलं जातं तर या सॉइलचं इम्प्रोव्हायझेशन होईल, ही अशी घट्ट पकडून ठेवली जाते. काय केली जाते तर घट्ट पकडून ठेवली जाते. आता इथं हे आहे ग्राउटिंगचं मशीनच आहे हे. इथं तुम्ही बघू शकता की ह्याच्यामध्ये जे काही आपलं सोल्युशन आहे ते टाकलेलं असतं आपण, आणि हे प्रेशरनी जसं गनायटिंग होतं हे होतं तसं इंजेक्शन बघितलं आपण मायक्रो ग्राउटिंग मध्ये, तसं पंपनी, हा पंप दिसतोय बघा मागा, पंपनी प्रेशरनी या होल्स मध्ये कॉन्क्रीट प्रेशरनी दिलं जातं. बघा ही अशी मोठी मशीन आहे चांगली. हा माणसाचं हे घेतलं तर चांगली 3 फूट म्हणजे 15-1 फुटाची मशीन आहे ती. आणि ती काय करते तर प्रेशरनी, या मोटरच्या साहाय्याने प्रेशरने आतमध्ये ग्राउंड पोअर करते. हे बघा हे भरलेले होल आहेत आपल्या ग्राउंडचे. जसं प्रेशरने आपण भरलेले, जेव्हा ते होल भरतं त्याच्या आतमध्ये कॉन्क्रीट जात नाही, त्यानंतर हे अशा पद्धतीचे व्हिज्युअल्स आपल्याला दिसतात. हे काय आहे होल पूर्ण भरलेलं आहे, आतमधल्या ज्या काही क्रॅक्स आहेत ते पूर्णपणे भरून हे कॉन्क्रीट असं वरती आलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा पाईप इनकेसिंग केली जाते. म्हणजेच काय, हे जे असं ग्राउंड आहे ह्याच्या आतमध्ये पाईप आहे,
काही मीटर्सपर्यंत जेवढी जाते तेवढ्या मीटर्सची पाईप हे केली जाते आणि मग त्याच्यामध्ये काय केलं जातं तर मशीनच्या सहाय्याने कॉन्क्रीट पोअर केलं जातं. आता इथं दिसेल तुम्हाला काय ground which is stiff mixture fills voids and remains more or less intact and exerts pressure on soil and inside and incalculate or uncontrolled displacement grouting. हे बघा हे असं जर ग्राउंड असेल या आकृतीमध्ये तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल काय होतं तर ग्राउटने काय केलं जातं हे फिल्स भरायला मदत होते. हे फिल्स भरायला मदत होते. हे जे काही क्रॅक आहे त्याच्यामध्ये ते घुसून बसतं जेणेकरून आपल्याला वरच्या स्ट्रक्चरला जो सपोर्ट अपेक्षित आहे तो सपोर्ट मिळतो. ग्राउट इज इंजेक्टेड अंडर हाय प्रेशर. द ग्राउट इज fractured hydraulically and fissure occur. Grout penetrates rapidly into fractured zone and costs but does not permeate the individual chunk of soil. म्हणजेच काय होतं की आतमध्ये जाऊन ते सॉइलला काही हार्म करत नाही पण जिथं त्याचं प्रेशर आहे म्हणजे जिथं मोकळी जागा आहे इन शॉर्ट त्या मोकळ्या जागेत ते जाऊन बसतं. Holes and spaced for grouting are drilled usually with rotary figure are generally 40 mm in diameter and spaced at 1.3 to 3.5 सेंटर टू सेंटर इन मीटर्स आहे. ते इथे दिसतील तुम्हाला प्रिव्हियस फोटोमध्ये. हे बघा की हे 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 स्टॅगर्ड केलेत असे 1 2 3 4 5 म्हणजे झेड दिसतोय का अशा स्टॅगर्ड याच्यामध्ये साधारण 1.5 ते 3.5 मीटर इतक्या सेंटर टू सेंटर डिस्टन्स मध्ये हे स्टॅगर्ड केलेले आहे. आता नेक्स्ट आहे या ठिकाणी आपला चॅप्टर संपणार आहे की इम्प्रूव्हमेंट ऑफ सॉफ्ट सॉइल बाय इन्क्रीजिंग डेप्थ ऑफ फाउंडेशन. म्हणजेच काय करायची की हे जे फाउंडेशन दिसतंय ह्याची डेप्थ वाढवायची आहे त्या डेप्थ पेक्षा जास्त ह्याची डेप्थ करायची. का करायची ते बघू. द डेप्थ ऑफ एक्झिक्युशन इन्क्रीज अँड इज टेकन डाऊन अप टू द स्टार्ट ऑफ व्हर्जिन सॉइल. म्हणजेच काय जिथं स्ट्रॉंग सॉइल आहे तिथं ती बसली पाहिजे. The extra depth is filled up by sand and the foundation laid over sand bed is normal depth. Close the path of movement of moisture. म्हणजेच काय की हे सँडनी भरलं जातं जेणेकरून आतमध्ये जी काही मॉइश्चरचा इंटेक आहे तो आपण त्या ठिकाणी थांबवू शकतो. टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम सर्क्युलर शेप्ड ज्यूट बॅग्स फिल्ड म्हणजेच काय की राईस किंवा ह्याच्या बॅग्स ह्याच्यामध्ये टाकल्या जातात आणि हे काय केलं जातं ह्या फाउंडेशनला सपोर्ट दिला जातो. आता ह्याचा काय उपयोग होतो. द गनी बॅग वॉल्स प्रोटेक्टेड द सॉइल बाय गनी बॅग हसन सॉइल वॉल अल्युवियल स्टार्टा क्ले स्टार्टा सँड स्टार्टा आणि सँड फिलिंग. या अशा पद्धतीचं काय करतं ते संरक्षण करतं आणि हे फाउंडेशन मजबूत राहतं. काय केलंय फक्त परत एकदा बघू ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. फाउंडेशन इथं होतं एक्सकॅव्हेशन करून त्याची डेप्थ वाढवली म्हणजे हा कॉलम जो इथं होता तो अजून त्याची हाईट वाढली. ठीक आहे. चला फ्रेंड्स आता आपला लेक्चर नंबर हा जो काय आहे 4 तो आपण या ठिकाणी संपवतोय आणि लवकरच नोट्स पण आपण आपल्या चॅनलवर टाकतोय. सो लाईक शेअर अँड सबस्क्राईब आवर व्हिडिओ. थँक्यू. स्टे ट्यून्ड.